नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 61. पाण्यात जिवंतपणा आहे का? भन्ते नागसेन, विस्तवावर पाणी ठेवलेच असता बुडबुड, खळखळ असे अनेक प्रकारचे आवाज होतात. यावरून पाण्यात सुद्धा सजीवपणा असला पाहिजे. ते केवळ मौज म्हणून तसा आवाज काढते की त्याला काही दुःख झाल्यामुळे तसा आवाज करू लागते? महाराज, पाण्यामध्ये सजीवपणा किंवा प्राण मुळीच नसते, परंतु अग्नीच्या उष्णतेमुळे पाण्यात एक प्रकारची हालचाल निर्माण होते आणि बुडबुड, खळखळ असा आवाज होऊ लागतो. भन्ते नागसेन, दुसऱ्या मताला मानणारे अनेक लोक पाण्यात जीव आहे असे म्हणतात. त्यामुळे ते थंड पाणी न पिता गरम करून पाणी पितात आणि ते बौद्धांची नेहमी निंदा करतात की हे बौद्ध भिक्षू एकपेशीय जीवांचा नाश करणारे आहेत. तेव्हा अशा निंदकांना सडेतोड व योग्य उत्तर देऊन त्यांना चूप करावे. महाराज, पाण्यात जीव किंवा प्राणही नाही, तर अग्नीच्या अधिक उष्णतेमुळे पाण्यात एक प्रकारचा अडथळा निर्माण होऊन त्यातून बुडबुड, खळखळ असा आवाज निघतो. महाराज, डबके, सरोवर, झील, तलाव, डोह आणि विहिरीचे पाणी कधी कधी फार मोठे वादळ आल्यामुळे वर उडून सुकून जाते. तेव्हा असा आवाज करते का? मुळीच नाही. म्हणते, महाराज, पाण्यात जीव किंवा प्राण राहिला असता तर त्यावेळी सुद्धा त्याने अवश्य आवाज केला असता. महाराज, यावरून आपण समजून घ्यावे की पाण्यात सजीवपणा नाही, तर अग्नीच्या अधिक उष्णतेमुळे त्याची अशी स्थिती होत असते. महाराज, पाण्यात जीव किंवा प्राण मुळीच नाही याविषयी एक उदाहरण ऐकाव. पाण्यात तांदूळ टाकून एखाद्या भांड्यात ते झाकून ठेवले आणि ते भांडे अग्नीवर ठेवले नाही तर बुडबुड असा आवाज करील का? नाही म्हणते. त्यावेळी काहीच फरक पडणार नाही व ते जसेच्या तसे चूप राहील. महाराज, जर तेच भांडे तसेच उचलून चुलीवर ठेवले आणि खालून जाळ लावला तर मग ते चूप राहील का? नाही म्हणते. तेव्हा त्यातून बुडबुडे निघू लागतील आणि ते वाफ फेकू लागेल. सर्व भांडे खदखदून भरून जाईल. तरंग उठतील, फेसावर फेस येईल आणि त्या भांड्यातील तांदूळ वर खाली व खालून वर असे होऊ लागतील. महाराज, तेच भांड्यातील पाणी अथवा पाणी थंड असता चंचल का होत नाही, जसेच्या तसे का राहते? म्हणते, अग्नीच्या अधिक उष्णतेमुळे ते तसे प्रवाही होऊन खदखदू लागते. महाराज, यावरूनही पाणी सजीव नाही असे समजून येते. महाराज, पाण्यात सजीवपणा नाही याबद्दल पुन्हा एक उदाहरण ऐकावे. घरोघरी पाण्याने भरून ठेवलेले घडे असतात की नाही? होय म्हणते, असतात. महाराज, तर मग त्या घड्यातील पाणी सुद्धा उकळ्या येऊन प्रवाही होते आणि खदखदू लागते का? नाही म्हणते. त्या घड्यातील पाणी अगदी शांत व स्वाभाविक स्थितीत राहते. महाराज, समुद्राचे पाणी नेहमी अशांत असते. त्यांच्या लाटावर लाटा उसळतात, तरंगावर तरंग उठतात, वरून खाली आणि खालून वर अशा उसळ्या मारते.
चढ उतार होत राहते, लाटांचा मारा होत राहतो. त्याला भरती किंवा ओहोटी येते, फेसाळत असते, किनाऱ्याला टकरा मारित असते आणि नेहमी भयंकर गर्जना करीत असते. असे तुम्ही ऐकले आहे का? होय बनते, असे मी ऐकले आणि पाहिले सुद्धा आहे. महासमुद्राचे पाणी 100 हात किंवा 200 हात सुद्धा वर उसळ्या मारते. महाराज, घड्यातील पाणी कधी लाटाही मारित नाही किंवा आवाजही करीत नाही, पण समुद्राचे पाणी मात्र उसळ्या मारते व आवाज करते. याचे कारण काय? म्हणते, जोरदार हवा वाहत असल्यामुळेच समुद्राचे पाणी उसळ्या मारते व भयंकर आवाज करते. परंतु झाकलेल्या घड्यातील पाण्यावर हवेचा मुळीच प्रभाव पडत नाही, त्यामुळे ते हलत नाही, डोलत नाही किंवा शब्दही करीत नाही, तर ते एकदम शांत राहते. महाराज, हवेच्या प्रभावाखाली येऊन पाणी उसळ्या मारू लागते. तसेच अग्नीच्या उष्णतेमुळे सुद्धा पाण्यात एक प्रकारची हरकत उत्पन्न होऊन भांड्यातील पाणी उकळू लागते आणि खदखदू लागते. नगाऱ्यात सजीवपणा आहे का? महाराज, वाळलेल्या लाकडाचा नगाऱ्याला गाई गुरांच्या वाळलेल्या चामड्यांनीच लोक मढवीत असतात ना? होय म्हणते. महाराज, त्या नगाऱ्यात सुद्धा जीव किंवा प्राण असतो का? नाही म्हणते. महाराज, तर मग नगाऱ्यातून आवाज कसा काय होतो? म्हणते, कोणी स्त्री किंवा पुरुषाने टोला मारताच नगाऱ्यातून आवाज बाहेर पडतो. महाराज, ज्याप्रमाणे कोणी स्त्री किंवा पुरुषाने टोला मारताच नगाऱ्यातून आवाज बाहेर पडतो, त्याचप्रमाणे अग्नीच्या अधिक उष्णतेमुळे पाणी उकळते आणि खदखदू लागते. महाराज, या उदाहरणावरून तरी समजून घ्यावयास पाहिजे की पाण्यात जीव किंवा प्राण मुळीच नसते. महाराज, मला देखील हे कोडे एकदम साफ करून टाकण्यासाठी काही प्रश्न विचारावेसे वाटतात. सर्वच भांड्यात पाणी गरम केले असता त्यातून आवाज निघतात की काही विशिष्ट प्रकारच्या भांड्यातच पाणी गरम केले असता आवाज निघतात? नाही म्हणते. सर्वच भांड्यात पाणी गरम केले असता आवाज निघत नाही, तर काही विशिष्ट भांड्यातील पाण्याचाच आवाज होतो. महाराज, यावरून असे दिसून येते की तुम्ही आपला पक्ष सोडून माझ्या पक्षाला आले आहात. पाण्यात सजीवपणा नाही. महाराज, जर सर्वच भांड्यात पाणी गरम केले असता त्यातून आवाज आला असता, तर कदाचित असे म्हणता आले असते की पाणी सजीव आहे. महाराज, आवाज करीत जगणारे पाणी आणि आवाज न करता जगणारे पाणी असे पाण्याचे 2 प्रकार तर असू शकत नाही. महाराज, मोठमोठे मधोन्मध हत्ती आपल्या सोंडेने पाणी शोषून घेऊन ते आपल्या शरीरावर उधळून फेकतात किंवा ते तोंडात घेऊन पिऊन टाकतात. अशा स्थितीत जर पाणी सजीव असते तर अशा तऱ्हेने त्यांच्या दातांमध्ये भरडल्या गेल्यामुळे जोरजोराने ओरडावयास पाहिजे होते. समुद्रात तिमिंगल इत्यादी अनेक प्रकारचे मासे असतात. ते सुद्धा पाणी आत घेऊन बाहेर सोडत असतात. त्यांच्याही दातात सापडल्याने पाण्याने ओरडावयास पाहिजे होते. महाराज, एवढ्या मोठमोठ्या प्राण्यांकडून दातांनी रगडल्या जात असता त्या पाण्याने मुळीच ओरडू नये, हे केवढे आश्चर्य! या सर्व स्पष्टीकरणाने हेच सिद्ध होते की पाण्यात जीव किंवा प्राण नाही. महाराज, यावरून पाणी सजीव नाही हे आपणास समजून घ्यावे. भन्ते नागसेन,
उत्तम प्रकारे प्रश्नाचे विश्लेषण करून आपण योग्य रीतीने त्यावर निर्णय दिला. चांगल्या रत्नपारख्याकडूनच उत्तम रत्नांची पारख होत असते. मोती पारख्याकडूनच मोत्यांची खरी परीक्षा होत असते. बजाजाकडूनच उत्तम शाल किंवा दुशालीची खरी किंमत होत असते. सुगंधाची पारख करणाऱ्याकडूनच उत्तम लाल चंदनाची प्रतिष्ठा राखली जाऊ शकते. त्याचप्रमाणे आपण या प्रश्नाचे उत्तम प्रकारे उत्तर दिले. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. नमो बुद्धाय.